ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात दाखल झालेली आहे। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत। अजिंक्य, काय अधिक माहिती? हेमाली, पुणेकर ज्या क्षणाची वर्षभर वाट पाहतात की माऊलींचं आगमन पुण्यनगरीत कधी होणार, आणि तो क्षण आपण आता पाहतोय की माऊलींची पालखी जी आहे ती सध्या पुण्यनगरीत दाखल झालेली आहे। सध्या संगमवाडीच्या ब्रिज खालून ही पालखी जी आहे ती आता संचिती चौकाकडे जाईल, तिथून पुढे ज्ञानेश्वर पादुका चौकात जाईल आणि पुढे आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे। खरं तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय की हजारो पुणेकर भाविक जे आहेत ते संगमवाडीच्या या पुलाखाली माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आज दुपारीपासूनच थांबून होते। अगोदर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी या संगमवाडीच्या पुलाखाली आली, त्यानंतर पुणे महापालिकेकडून या पालखीचं स्वागत केलं गेलं। संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत असलेल्या दिंड्या सगळ्या पुणे शहराकडे मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ आता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची ही पालखी जी आहे ती आपण पाहतोय की संगमवाडीच्या पुलाखाली आलेली आहे। हजारो भाविक सकाळपासून या ठिकाणी पुणे शहरात येत आहेत, माऊलींच्या दर्शनासाठी येत आहेत, आणि हे सगळे वारकरी आपण पाहतोय की हजारो वारकरी आता भगव्या पताका हातात घेऊन तुळशीची माळ गळ्यात आणि तोंडात माऊलींचं नामस्मरण जपत या ठिकाणी हे सगळे वारकरी जे आहेत ते आता पुणे शहरात चाललेले आहेत। अतिशय भक्तिमय वातावरण आज आपल्याला या पुणे शहरात पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या घातल्या गेलेल्या आहेत माऊलींच्या स्वागतासाठी। ठिकठिकाणी ह्या पालख्या जशा पुढे पुढे जात आहेत तसं त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जातोय, आणि या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण आता पाहतोय। अतिशय उत्साहात हे सगळे वारकरी जे आहेत ते आता पुण्यनगरीत दाखल होत आहेत। दादा, कुठले? वर्धा। किती दिंडी नंबर? 4 पुण्यात दाखल झाली माऊली आता? पुण्यात माऊली दाखल झाली। हो, आपण पाहतोय की या ठिकाणी अशा प्रकारे उत्साहात हे सगळे वारकरी जे आहेत ते पुण्यनगरीत पुढे पुढे निघालेले आहेत, आणि या सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी पुणेकर देखील उत्सुक आहेत, आणि माऊलीचा गजर करत या ठिकाणी हे सगळे अतिशय उत्साहात पुण्यनगरीत दाखल होत आहेत। माऊली उत्साहात पुण्यनगरीत दाखल होत आहेत। एकदम आनंद वाटतो। आपल्या आळंदीमधून निघालेली पालखी हा पुण्यामध्ये येते, खूप आनंद वाटतो। पुणेकरांची सेवा बी खूप अगदी उत्तम छान आहे, आणि आम्हाला कंटाळा पण येत नाही चाललेला, बिलकुल नाही। वारी करतो 8 वर्ष झालं, अजून उत्साह म्हणजे उलट आम्हाला या ठिकाणी आपल्याला उत्साह दाखवतोय। अगदी टाळ मृदुंगाच्या जयघोषात हे सगळे आपले वारकरी जे आहेत ते आता पुण्यनगरीत येत आहेत, आणि पुण्यनगरी देखील या सगळ्यांचं स्वागत करते। माऊली, काय पुण्यनगरीत आला? आपण पाहतो की पुण्यनगरीत आला माऊली। होय, एकदम आनंदामध्ये वारी, यावर्षीची वारी एकदम आनंदामध्ये होत आहे। एवढा पाऊस असूनही पूर्ण वारकरी पूर्ण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय की वारकरी देखील सांगतायत की मोठ्या प्रमाणात या वारीवर पावसाचं सावट होतं, मात्र आज सकाळपासूनच पावसाने उसंत घेतलेली आहे, आणि त्यामुळे हे सगळे वारकरी जे आहेत ते आनंदाने आता पुण्यनगरीत दाखल होत आहेत। खरं तर प्रशासनाने देखील सांगितलं होतं की ज्यावेळी प्रस्थान सोहळा आळंदीत पार पडला त्यावेळेस इंद्रायणीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता, त्यामुळे आळंदीत येऊ नका, त्यामुळे अनेक वारकरी जे आहेत ते येऊनच पुण्यात थांबले। ते माऊली कुठले? पंढरपूर। काय पाऊस पाणी? आमच्याकडे पाऊस नाही, इथं पाऊस आहे। पालखी दाखल झालेली आहे, थोडा वेळ थांबवते। पालखी दाखल झालेली आहे, मात्र या पालखीजवळ पालखीला स्पर्श करण्यासाठी वारकऱ्यांचा आणि पुणेकरांचा सुद्धा मोठा उत्साह दिसून येतोय। तुम्ही या पालखीजवळ जाऊ शकता आहात का? हो, नक्कीच। आपण पाहतोय की सध्या काही अंतरावर पुढे पालखी गेलेली आहे। आता जर पाहिलं तर हजारो पुणेकर जे आहेत ते या पालखीच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। मी आता तुम्हाला जवळ जाऊन हे सगळं दृश्य दाखवतो की कशा प्रकारे पुणेकर जे आहेत ते या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी किती मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबलेले आहेत ते मी दाखवतोय। आता पालखीचा रथ पुढे गेल्यानंतर आता हळूहळू हे सगळे वारकरी जे रथामागचे ज्या मानाच्या दिंड्या आहेत
या सगळ्या दिंड्या ज्या आहेत त्या पुढे पुढे सरकतील. आता माऊलींची पालखी जी आहे ती संगमवाडी ब्रिजच्या पुढे हळूहळू पुढे सरकत आहे. आता संचीची चौकात ही सगळी पालखी दाखल होणार आहे. त्या अगोदरचं ही सगळं दृश्य आहे. हे सगळे वारकरी जे आहेत ते आनंदाने आता पुण्यनगरीत दाखल होत आहेत. पुढे संचिती चौकात आणि त्यानंतर पुढे मुक्कामाच्या दिशेने ही सगळी पालखी जी आहे ती निघालेली आहे. माऊलींचा रथ जो आहे तो खूप सुंदर अशी सजावट या माऊलींच्या रथाला यावर्षी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच आणि माऊलींचा रथ अगदी काही अंतरावर आता पुढे सरकतोय. नक्की धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या अनुपम्य सोहळ्याची एक झलक दाखवल्याबद्दल. तर दुसरीकडे आषाढी वारीच्या निमित्तानं सासवड नगरीत माऊलींचे धाकटे बंधू संत सोपान काका महाराज यांच्या पालखी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोहळ्याचं मुख्य आकर्षण असलेल्या पालखी रथाची स्वच्छता आणि रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. रथाला आकर्षक झळाळी देखील देण्यात आली आहे. विठुनामाच्या जयघोषात पंढरीकडे प्रस्थान ठेवण्यासाठी सासवडकर आणि वारकरी सज्ज झाले. तर इकडे किल्ले रायरेश्वरावरील दिंडीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालं. रायरेश्वरावरील शिवमंदिरात विणा पूजन करून दिंडीचं प्रस्थान झालं. ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात रायरेश्वर किल्ल्याच्या अवघड पायवाटेवरून वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी रवाना झाले. तर शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं परळी वैजनाथ इथं उत्साहात स्वागत करण्यात आलं. गणगण गणात बोते आणि हरिनामाच्या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यंदा 57व्या वर्षी निघालेल्या या दिंडीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले असून 33 दिवसात 750 किलोमीटरचा पायी प्रवास करत पालखी पंढरपूरकडे मार्गक्रमण करते. बीड जिल्ह्यात पालखीचा 4 दिवस मुक्काम असून त्यापैकी 2 दिवस परळीत तर अंबाजोगाई आणि सावरगाव इथं प्रत्येकी एक दिवस मुक्काम असणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायात अखंड घुमणाऱ्या रामकृष्ण हरी या मंत्रामागील गुरु परंपरेची ख्याती तुम्हाला माहिती आहे का? वारकरी परंपरेनुसार संत तुकाराम महाराजांना हा मंत्र त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांनी दिला अशी एक मान्यता आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील ओतूर इथं कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात बाबाजी चैतन्य महाराजांची संजीवन समाधी असल्याची एक श्रद्धा आहे. स्थानिक परंपरेनुसार इसवी सन 1571 मध्ये त्यांनी इथं संजीवन समाधी घेतली. त्यानंतर स्वप्न दृष्टांतातून संत तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरी हा नाममंत्र दिला आणि वारकरी संप्रदायाच्या नामभक्तीला एक नवी दिशा मिळाली असं मानलं जातं. आजही ओतूर इथून बाबाजी चैतन्य महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करते. हजारो वारकरी समाधीचं दर्शन घेऊन रामकृष्ण हरीच्या अखंड नामघोषात सहभागी होतात. त्यामुळे ओतूर हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचं श्रद्धास्थान मानलं जातं. वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे आणि गेले 4 पिढ्या या आषाढी वारी म्हणजे केवळ भक्तीचा सोहळा नाही तर सेवाभावाचीही एक अखंड परंपरा आहे. देहू आळंदी पालखी सोहळा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या भोजन व्यवस्थेसाठी कुरळी येथील प्रियंका द्रोण पत्रावळी केंद्रात सध्या दिवस रात्र लगबग सुरू आहे. पर्यावरणपूरक पानांच्या पत्रावळ्या तयार करून हे कुटुंब वारकरी सेवेचा एक अनोखा वसा जपतात. पांडुरंगावरील निस्सीम भक्ती आणि वारकऱ्यांच्या सेवाभावातून गेल्या 4 पिढ्यांपासून हे कुटुंब पत्रावळी निर्मितीचं कार्य करत आहे. आषाढी वारी दरम्यान लाखो भाविकांच्या भोजन व्यवस्थेसाठी हजारो पत्रावळ्यांचा पुरवठा इथून केला जातो. पालखी सोहळ्यात प्रत्येक सेवेकरी आपल्या परीनं योगदान देत असतो. त्याच भावनेतून या कुटुंबानं पत्रावळी बनवण्याचा हा वसा स्वीकारलाय.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळानंही विशेष नियोजन केलंय। वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, कारंजा आणि मंगरुळपीर या 4 आगारांमधून 20 ते 30 जुलै दरम्यान पंढरपूरसाठी तब्बल 116 जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत। वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता या विशेष व्यवस्थेमुळे वारकरी आणि भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि वेळेवर प्रवासाची सुविधा मिळणार आहे। तसंच यात्रेदरम्यान होणारी गर्दी कमी करण्यासही या उपक्रमामुळे मदत होणार आहे। जिल्ह्यातील भाविकांचा विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे। तर आषाढी वारीनिमित्त जळगावातून एक सायकल वारी निघाली आहे। सायकल वारीमध्ये महापौर दीपमाला काळे यांनी देखील सहभाग घेतलाय। जळगावमधील काव्य रत्नावली चौकातून पहाटे सायकल वारीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं। 485 किलोमीटरचा प्रवास हा 3 दिवसात पूर्ण करत सायकल वारी पंढरी पोहोचणार आहे। दरम्यान या सायकल वारीच्या माध्यमातून पर्यावरणाचा आणि वृक्ष लागवडीचा संदेश दिला जातोय। आपण मुक्ताबाईच्या वारीला भेटलो। तर बुलढाणा सायकल क्लबच्या वतीनेही दरवर्षी सायकलद्वारे बुलढाणा ते पंढरपूर असा प्रवास आषाढी एकादशी निमित्त केला जातो। 3 सायकल स्वारांपासून सुरू झालेली ही वारी यावर्षी 100हून अधिक सायकल स्वार रवाना झाले। यामध्ये 10 महिलांचाही समावेश आहे। बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक इथं बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी या प्रवासाला जाणाऱ्या सायकल स्वारांच्या सायकल दिंडीला हिरवी झेंडी दाखवली। यावेळी बुलढाणा सायकल क्लबचे जिल्हाभरातून आलेले सायकलप्रेमी उपस्थित होते। एक ना एकल तलाव सायकल या घोषवाक्याने बुलढाण्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा सायकल क्लब दरवर्षी पंढरपूरला जातो। अतिशय 20-25 लोकांचा सुरू झालेला क्लब आज 150 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यांच्या प्रसारामुळे दिवसेंदिवस लोक सायकल चालवायला लागलेले आहेत आणि दरवर्षी बुलढाणा तर्फे त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था रस्त्याने 3-4 ठिकाणी करण्यात येते आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 250-300 लोक जातील। खूप लोक इंटरेस्टेड आहे जाण्यासाठी। मी यांना आमच्या बुलढाणा परिवारातर्फे आणि सर्व समस्त बुलढाणाच्या नागरिकांतर्फे शुभेच्छा देतो। तर वारी म्हटलं की चोरांचाही सुळसुळाट वाढतो, पण यावेळी चोरांची खैर नाही, कारण यंदा पंढरपूर पोलिसांनी तसा चोख बंदोबस्तच केलाय। मंगळसूत्र आणि साखळी चोरांना पकडण्यासाठी पोलीस आता वारकऱ्यांच्या वेशातच फिरणार आहेत। पोलिसांच्या या पथकाला माऊली पथक असं नाव देण्यात आलंय। पंढरपूर शहरामध्ये झालेल्या 3 ठिकाणच्या सोन्याच्या चोरीमध्ये पोलिसांनी काही चोरांना अटकही केली आहे। या कारवाईत 67 ग्रॅम सोनं परत मिळालं आहे। पंढरपूर शहरामध्ये 3 FIR रजिस्टर होत्या, ज्यामध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरीचा उल्लेख होता। या तिन्ही FIR मध्ये एकूण 67.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्याची किंमत जवळपास 9,30,000 रुपये अशी आहे, हे चोरी गेलेले होते आणि ते 100% या तिन्ही गुन्ह्यांमध्ये रिकव्हरी करण्यामध्ये आणि त्या आरोपीला पकडण्यामध्ये पंढरपूर शहर पोलिसांना यश आले।